नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये अखेर रम्याने सगळ्यांसमोर नंदिनीचे खोटेपोट दाखवताच यावर नंदिनीने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसल्याचं पाहायला मिळणार आहे। तर आता त्याचं असं झालेलं असतं की इकडे नंदिनी वडाची पूजा करत असते, तेवढ्यात वसवात्या आणि विजय रम्याला नंदिनीच्या बेडरूम मध्ये पाठवून काही पुरावा मिळतोय का ते शोधायला सांगतात। तर आता इकडे रम्याला बेडवर नंदिनीचे खोटेपोट सापडते। नंतर रम्या अखेर सगळ्यांसमोर येऊन नंदिनीकडे पाहून म्हणते की तुमच्या सगळ्यांचाच खूप विश्वास होता ना नंदिनीवर, मग ती जर खरंच प्रेग्नंट असेल तर हे नकली पोट तिच्या बेडरूम मध्ये कसं काय आलं? बोल नंदिनी, तू खरंच प्रेग्नंट आहेस ना की तुझं मिसकॅरेज झालंय आणि म्हणूनच तू हे खोटं पोट लावून सगळ्यांना फसवते ना? यावर आता रम्याला नंदिनीच्या ह्या प्रश्नावर नेमकं काय उत्तर द्यावं हे काही सुचतच नसतं। इकडे जीवा सुद्धा प्रचंड घाबरलेला असतो आणि इकडे काव्याला तर आता पूर्णपणे खात्री पटलेली असते की नंदिनीचं नक्कीच मिसकॅरेज झालंय आणि म्हणूनच ते हे खोटं पोट लावून आपल्यापासून खूप मोठे सत्य लपवते। त्यामुळे आता काव्या तर नंदिनीकडे प्रचंड रागाने पाहत असते आणि दुसरीकडे मानिनी काकू, विक्रम काका तसेच पार्थ आणि मिथुन काकांना सुद्धा प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो। यावर आता काव्या गप्प न बसता नंदिनीकडे पाहून त्याला विचारते की ताई काय आहे हे सगळं? यावर आता नंदिनी काहीच उत्तर देत नाही। नंतर काव्या म्हणते की बोल ना ताई, तू अशी गप्प का? नेमकं काय झालंय ते सांग ना प्लीज। तर आता नंदिनी यावर खूप विचार करून असं स्पष्टीकरण देते की हो, हे खोटं पोट माझंच आहे आणि मीच ते घालून फिरते। तर आता नंदिनी असे म्हणतात सगळ्यांच्याच पायाखालची मात्र जमीनच सरकते। पुढे नंदिनी म्हणते पण तुम्हाला ऐकायचंय ना की मी हे खोटं पोट लावून का फिरते ते? तर ऐका मग, मला ह्या नीच आणि कपटी रम्यावर अजिबात विश्वास नाहीये, कारण तिच्यापासून माझ्या बाळाला काही धोका होऊ नये, काही इजा होऊ नये म्हणूनच मी माझ्या खऱ्या पोटावर बाळाच्या सुरक्षिततेसाठी हे खोटं पोट लावते। कारण मला माहिती आहे की आपल्या घरामध्ये वंश वाढूच नये म्हणून रम्या आणि वसवात्या मिळून कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि त्यामुळेच मी माझ्या बाळाच्या काळजीपोटी जर हे खोटं पोट लावत असेल तर त्यात गैर काय आहे? तर आता नंदिनीचे हे स्पष्टीकरण ऐकताच काव्या आणि पार्थ सोडून बाकीचे मात्र नंदिनीचे खूपच कौतुक करतात। पण इकडे काव्याला मात्र नंदिनीच्या ह्या उत्तराने काहीही समाधान झालेलं नसतं। उलट काव्याचा नंदिनीवरील संशय आणखीनच वाढल्याचं पाहायला मिळत आहे।